आपल्या सर्वांसाठी म्हणजे विद्यार्थी वर्गांसाठी सर्व श्रोत्यांसाठी जोरदार टाळ्या आपणच वाजवा। आणि पद्धत आहे की नेहमीच मंचावरच्या लोकांसाठी आपण टाळ्या वाजवतो किंवा दुसऱ्या लोकांसाठी टाळ्या वाजवतो, दुसऱ्यांच्या पालख्या वाजवतो, पण आपण स्वतःला जोपर्यंत स्वतःचा सन्मान करत नाही तोपर्यंत आपल्याबद्दलचा स्वतःच्या मनातली अस्मिता जागृत होत नाही, आपल्याबद्दलचा आदर आपण ठेवला तर दुसऱ्याबद्दलचा आदर आपल्याला व्यक्त करता येतो। एका सुनियोजित अत्यंत सुसज्ज आणि मोठमोठ्या शहरात सुद्धा असे हॉल उपलब्ध नाहीत, इतका चांगल्या हॉलमध्ये तुम्ही आहात। ज्यावेळी मी इथं जळगावला शिकायला होतो 7वी 8वी 9वी मध्ये, तर त्यावेळी मी इथं दादा पाटीलला यायचो, पण त्यावेळेची परिस्थिती आणि आताची परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। सुरुवातीला एखाद्या म्हणजे एखाद्या माध्यमिक शाळेसारखं वाटणारं कॉलेजचं स्वरूप होतं आणि आता त्याचा पूर्ण कायापालट झालेला मी पाहतोय। आणि दुसरी महत्त्वाची बाब मला या निमित्ताने सांगावीशी वाटते की अत्यंत दुष्काळी भाग असलेला हा, त्यानंतर राखीव मतदारसंघ असल्यामुळं कायम विकासापासून वंचित राहिलेला हा भाग, आणि या भागामध्ये साहित्याची कुठलीही परंपरा नव्हती नाही। संत गोदड महाराजांचं जे काही लिखाण आहे ते धार्मिक स्वरूपाचं आहे। शेजारी आपल्याकडे योग संग्राम लिहिणारे शेख मोहम्मद महाराज श्रीगोंद्याचे, इथं गोदड महाराज त्याच्यावर अशोक निंबाळकर PhD करतात त्यांच्या साहित्यावर, तर त्याच्यानंतर मध्ये अनेक वर्ष गेली, इथं बाकी सगळं आलं। इथं व्हिडिओ पार्लर ज्यावेळेस सुरू झाले महाराष्ट्रात पहिल्यांदा जेव्हा व्हिडिओ पार्लर आले त्यावेळी इथं कर्जतला ते मुंजवाटी सेंटर आहे मोठं, तिथे एक व्हिडिओ पार्लर असायचा आणि अनेक लोक म्हणजे मोठमोठ्याला थिएटरला जशी गर्दी करत तशी त्या व्हिडिओ पार्लरला गर्दी करत, तो काळ मी पाहिलेला आहे। त्यानंतर पावसाळ्यात तिथं चालणं अशक्य व्हायचं त्या बाजार तळावर, सगळे चिखल म्हणजे अगदी कोरेगाव फाट्यापर्यंत, तिकडं आम्ही जळगाव फाट्यापर्यंत जाताना सुद्धा दमछाक व्हायची। तर अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये इथं काही लोक थोडेसे लिहित होते, त्याच्यामध्ये सगळ्यात चांगलं नाव मिरजगावचे प्रकाश घोडके की ज्यांनी जवळपास 10-12 चित्रपटांना गाणे लिहिले, आणि याच भागामध्ये माझ्या लेखनाची सुरुवात झालेली आहे, म्हणून मी ते उल्लेख करतो। जळगावला असताना मी आता 8वी मध्ये मी पहिली कथा लिहिलेली आहे, तसा मूळचा मी कथा लेखक आहे, आणि आता 9वी मध्ये पहिली कविता लिहिलेली आहे। मला अनेक जण विचारतात होते काय ते कर्जतलं सगळं भाकास आहे, सगळं इकडं तिकडं बघा ते सगळं बरड जमीन आहे, तिथे नीटनेटकं पाणी नाही, अशा ठिकाणी तुम्ही कसं काय लिहायला लागलेलो असं बऱ्याच वेळा विचारलं झालं। पण माझ्या मते की या काळामध्ये मला ज्यांनी सोबत केली ती सर्व पुस्तकं, इथं दादा पाटीलला सिनियर कॉलेजला जे मुलं यायचे अपडाऊन करायचे तर त्यांच्या नावावर त्यांच्या लायब्ररी कार्डवर मला ते पुस्तकं आणून द्यायचे, आणि 7वीपर्यंत सगळे ठोकळे मी वाचून काढले होते। म्हणजे ययाती छावा मृत्युंजय, पहिलं महायुद्ध, हिटलर आणि ते उत्तरला वर्गा जेव्हा लाल होते, अशी सर्व मोठमोठे जाडवे ठोकळे जे आहेत त्या मुलांनी वाचल्यानंतर आम्ही वाचलेली होती। आणि झाडावर चढून वाचायची सुट्टीच्या दिवशी एक पिशवी घ्यायची, पिशवीत जेवढी पुस्तकं मला तेवढे घेऊन जायचे, सकाळी वर चढलं जेवायला खाली यायचं, संध्याकाळी थेट झाडावर खाली उतरायला अंधार पडायला लागला, तोपर्यंत त्या पिशवीतल्या जवळपास सर्व पुस्तकांचा फडका पाडलेला असायचा। तर असं एक व्यसन त्या काळात लागलं, आणि मला वाटतं तीच माझ्या लेखनाची सुरुवात असेल। म्हणून कर्जतच्या या भूमीचं मी कायम ऋण व्यक्त करतो नेहमी घेतलं जाताना, आणि आज इथं स्वतंत्र कार्यक्रमासाठी मला पाचारण केलं त्याबद्दल आमचे मित्रवर्ग, आपल्या सर्वांचे लाडके प्राचार्य आणि हाडाचे शिक्षक असलेले डॉक्टर संजय नगरकर सर, त्यांची सर्व टीम की या कॉलेजला न्यायचा दर्जा मला वाटतं A+ आहे ना, A+ दर्जा मिळून दिलेला आहे त्यांचे सर्व सहकारी म्हणून त्या सर्वांचे आणि तुम्ही सर्व जणांचे, कारण तुम्हाला अजून माझं सगळं होईपर्यंत सहन करायचं आहे, तुम्हाला सर्वांचे मी हार्दिक मनापासून आभार व्यक्त करतो। आणि ज्या कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या दिवशी आपण हा मराठी भाषा दिन साजरा करतो, त्यांची एक छोटीशी कविता आधी सांगतो। काय होतं, आपण कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये गेलं तर तिथं आपल्याला एका व्यक्तीचा फोटो दिसतो, कोणाचा दिसतो माहिती आहे का? ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं असा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो किंवा तिथं आपल्याला छायाचित्र लावलेलं दिसतं। म्हणजे शिवाजी महाराजांचं जसं लोककल्याणकारी स्वराज्य होतं तसं
आमचं प्रशासन आहे असं सांगण्याचा त्याच्यात प्रयत्न असतो. खरोखर ते तसं प्रशासन असतं का नाही याचा अनुभव जनतेने घेतलेला असतो. पण त्या संदर्भात ह्या छायाचित्रांची किंवा या पुतळ्यांची एवढी संख्या झाली देशामध्ये की त्यांचा जर एकदा सर्वे केला तर ती पण एक स्वतंत्र जनगणना होऊ शकते. त्या पुतळ्यावरची जे कुसुमाग्रजांची कविता आहे की मध्यरात्री शहराच्या चौकात 4 पुतळे जमले आणि टिपे गाळू लागले. मध्यरात्री शहरातल्या चौकात 4 पुतळे जमले आणि टिपे गाळू लागले. ज्योतिबा म्हणाले, अखेर मी ठरलो माळ्यांचा, अखेर मी ठरलो माळ्यांचा. गांधीजी म्हणाले, आणि मी व्यापाऱ्यांचा, आणि मी व्यापाऱ्यांचा. पटेल म्हणाले, मी गुजरात्यांचा. शेवटी न राहून शिवाजी महाराज म्हणाले, निदान तुमच्या प्रत्येकाच्या पाठीमागे एक एक जात तरी आहे. निदान तुमच्या प्रत्येकाच्या पाठीमागे एक एक जात तरी आहे. माझ्या पाठीमागे मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातल्या भिंती. माझ्या पाठीमागे मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातल्या भिंती. तर अशी त्यांची मुक्तायन संग्रहातली कविता आहे. तर या कुसुमाग्रजांच्या कार्याबद्दल आपण अभ्यासक्रमातून शिकतच असतो. पण ज्या मायभाषेचा गौरव आपण करतो, ज्या मातृभाषेचा गौरव करतो त्या संदर्भातली पहिली कविता मी ठेवतो. विषय माझा आहे कवितेवर बोलू काय. तर मी काय फार म्हणजे असं पट्टीचं वगैरे बोलणारा वक्ता वगैरे नाही, पण मला थोडंसं गप्पा आणि संवाद करण्याची सवय आहे. तर अजूनमधून मी त्या पद्धतीने तुमच्याशी बोलेल. कुठली औपचारिकता फॉर्मॅलिटी मला जमत नाही. जेवढं अनौपचारिक घरगुती असेल तेवढं आपल्याला बोलता येतं. तसं आपल्याकडे पण काही लोक असतात का जे खाली बसल्यानंतर 4 चौघात गप्पा मारताना अत्यंत रसाळ पद्धतीने बोलतात, परंतु मंचावर गेल्यानंतर त्यांना तसं काही असं घडीचं इस्त्री केलेलं बोलता येत नाही. तर त्या संदर्भातले एक मायभाषेचं गीत आपल्यापुढे ठेवतो. नमो महाराष्ट्र देशा, नमो तुझ माय भाषा. इथं नमोचा आणि कुठल्याही राजकीय व्यक्तीचा संबंध नाही. नाही तर नमो म्हणलं का हा शॉर्ट फॉर्म आपल्याला दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीचा वाटू शकतो. नमो महाराष्ट्र देशा, नमो तुझ माय भाषा. नव्या युगात आता गाऊ नव्या जय गीता. हो गाऊ नव्या जय गीता. नमो महाराष्ट्र देशा, नमो तुझ माय भाषा. नको ढंग ते विदेशी, नको झिंगती विदेशी. नको ढंग ते विदेशी, नको झिंगती विदेशी. अंगीकारुणी स्वदेशी, चेतवूया साऱ्या पेशी. घेऊया आता गाऊ नव्या जय गीता. हो गाऊ नव्या जय गीता. नको बेकीची कहाणी, नको जातीची निशाणी. नको बेकीची कहाणी, नको जातीची निशाणी. राहू सारे एकतेने, नको दंग्याची विराणी. साधू मनांना आता गाऊ नव्या जय गीता. कणामचा मराठी, बाणामचा मराठी. कणामचा मराठी, बाणामचा मराठी. संस्कृतीच्या रक्षणाचा धर्मामचा मराठी. जगवू मराठी आता गाऊ नव्या जय गीता. हो गाऊ नव्या जय गीता. हरकत नाही, जिथं आवडेल तिथं टाळ्या वाजवा. म्हणजे बऱ्याच वेळा टाळ्यांचे वेगवेगळे अर्थ असतात. हे समोरचा वक्ता जर बोर करायला लागला तरी पण टाळ्या वाजवल्या जातात. आणि त्या समोरच्या वक्त्याचा असा गैरसमज होतो की माझं फार चांगलं चाललंय, तर आणखी जोशात पुढचं सांगायला लागतो. तर असे सगळ्या टाळ्यांचे अर्थ अनेक कार्यक्रमाला गेल्यामुळे माहिती आहे. परंतु असं समजू नका इथं आता तुमचे शिक्षक वगैरे वृंद आहे, तुम्ही विद्यार्थी वृंद आहे. आपण एका समान रेषेवर आल्यानंतर तुम्हाला हा सर्वांचा आनंद घेता येईल. माझ्या जवळचे आमचे परममित्र ज्यांचा चौकातच दवाखाना आहे, तर तिथल्या पेशंटची देखभाल करत असताना सुद्धा वेळात वेळ काढून ते डॉक्टर शिवाजी शिंदे आलेले आहेत. तर त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. ते फार वर्षापूर्वी कविता लिहित होते, परंतु पेशंटला इंजेक्शन देता देता त्यांच्यातली कविता हरवत गेली. ती या निमित्ताने पुन्हा त्यांना हाक घालील असं मला वाटतं. शिवाजी शिंदे यांचं स्वागत. आणि मोठमोठ्या शहरामध्ये किती मोठा म्हणजे किती बारका हॉल घेतला छोटा तरी तो मोठा वाटतो, एवढी उपस्थिती असते.
यातला व्यंगार्थ तुमच्या लक्षात आला असेल. कितीही छोटा हॉल घेतला तरी तो मोठा असतो. इथं मात्र तुमचं कुटुंब भरलेलं आहे आणि मला असं जाणवतं की तुम्ही सगळ्यांना कंपल्सरी केलं म्हणून इथं आलेलं नाही, तुम्ही स्वतः मनाने आले. कारण गेले अनेक वर्ष वेगवेगळे प्रोग्राम इथं राबवून 3 जानेवारीच्या आपल्या कार्यक्रमाची सावित्रीबाई फुलेंच्या निमित्ताने जो इथं मोठं संमेलन होतं याची दखल आता पूर्ण महाराष्ट्राने घेतली. मी महाराष्ट्रात कुठेही गेलो तरी त्या संदर्भात मला आवर्जून चौकशी करणारे लोक भेटलेले आहेत. तर ही जी काय अभिरुची घडवण्याचा जो सगळा कार्यक्रम असतो तो इथल्या महाविद्यालयाने दिलेला आहे. ज्यावेळी आम्ही इथं शिकत होतो त्यावेळी असलं काही वातावरण नव्हतं. आता तुम्हाला ते लाभत आहे, त्यामुळे तुम्ही स्वतःला भाग्यवान समजायला काही हरकत नाही. तर आपल्याला बऱ्याच वेळा इतरांच्या सर्टिफिकेटची गरज असते, परंतु आपण स्वतःला स्वयंसूचना देऊन स्वतः प्रमाणपत्र काय बाबतीत द्यायला काही हरकत नाही. तर आता प्रथेप्रमाणे कुसुमाग्रजांचं एक कविता सांगितलेली आहे, मराठीची एक कविता सांगितलेली आहे. पण ज्या कवितेमुळं महाराष्ट्रामध्ये माझं नाव झालं, खरं तर ती एक मोठी कविता आहे असं मला वाटायचं. आणि ती कविता मी 98 साली लिहिली होती. आणि ती कविता कुठं सादर करायची की नाही हा माझ्या पुढं नेहमीचा प्रश्न होता. कारण काय व्हायचं की ती कविता मोठी असायची आणि बऱ्याच वेळा सूत्रसंचालकाची सूचना असायची छोट्यात छोटी कविता सादर करा वगैरे वगैरे. आणि तुमच्यासारखा विद्यार्थी दशेत असताना मी इतर कविता स्पर्धेला जात असताना त्यावेळी मी दुसऱ्या कविता म्हणायचो. पण एके दिवशी मी ठरवून ही कविता म्हटली आणि नंतर असं झालं की ज्या ज्या ठिकाणी मी ती कविता घेऊन सादर केली त्या कवितेला म्हणजे राज्यातलं पहिलं बक्षीस अनेक वेळा मिळालेलं होतं आहे. ती कविता आपण होतो आणि हीच कविता रहमतपूर इथले प्रसिद्ध शिवव्याख्याते नितीन बांगुडे ते विद्यार्थी होते नगरला, त्यांनी अनेक वेळा स्टेजवरून म्हणजे मी कविता म्हणत असताना ती लिहिलेली आहे, लिहून घेतलेली आहे. आणि ती कविता त्यांच्या शिवाजीवरच्या व्याख्यानामध्ये शेवट करताना माझ्या कवितेचे काही तुकडे ते सादर करतात. या कवितेने मला ओळख मिळवून दिली. रामदास फुटाणेंचा जो हास्यधारा नावाचा ग्रुप आहे या ग्रुपमध्ये मला या कवितेमुळे प्रवेश मिळाला. आणि पुण्या मुंबईची जी मोठमोठाली व्यासपीठ आहेत की जिथं आपल्याला भविष्यात कधी जाता येईल का नाही असा प्रश्न मी पडतो नवीन देणाऱ्यांना, तर ती सगळी दारं खुलं झाली. या कवितेचे 5000 पोस्टर शिवजयंतीच्या दिवशी अनेक ठिकाणी आजही वाटले जातात, विकले जातात. ती कविता आपल्या पुढे ठेवतो. कवितेचं शीर्षक अर्थातच हे राज्य नष्ट व्हावे ही श्रींची इच्छा. हे शिवराय तुम्ही निर्माण केलेलं स्वराज्य आता आहे कुठं? हे शिवराय तुम्ही निर्माण केलेलं स्वराज्य आता आहे कुठं? तुमचेच वंशज पन्हाळ्यावरच्या 5 स्टार हॉटेलमध्ये आता तुमचेच वंशज नाचवत आहेत आणि नागवत आहेत कल्याणच्या सुविधारांच्या सुना राजरोस, तेही तुमच्या पराक्रमाची चर्चा सगळं स्कॉच बरोबर. ज्याचं गाव मीठ त्याच्याशिवाय गाव नीट असे आपल्याला म्हणे. परंतु आजकाल मीठ सुद्धा हायब्रिड झालेलं आहे. अनेक प्रॉडक्ट येतात बाजारात, मार्केटिंगमुळे आपण ते घेतो. आता मिठाला सुद्धा शुद्ध नावक म्हणण्याची पद्धत आलेली आहे. तर त्याच्यामुळे इमानदारी सुद्धा आता भ्रष्ट झालेली आहे. हे सांगताना मी असं लिहिलं की आता तुमच्या स्वराज्यात केले जात नाहीत हातकलम, उलट केले जातात आणखी बळकट कायद्याच्या गनिमी काळाद्वारे आणखी एखादा बलात्कार करण्यासाठी आणि काळ्या कोटांचे प्रपंच चालवण्यासाठी. हायब्रिड मीठ खाऊन तानाजी बाजीप्रभू आणि मुरारबाजी बोलू लागले त्याचा सुद्धा पिसाळची भाषा आपल्याच बायका पोरांची डोळ्यांनी कत्तल होत असताना देखील बदलत नाहीत त्यांच्या चेहऱ्यावरील रेषा. आता तुमच्या स्वराज्यात केले जात नाहीत हातकलम, बलात्काराबद्दल उलट केले जातात आणखी बळकट कायद्याच्या गनिमी काळाद्वारे आणखी एखादा बलात्कार करण्यासाठी आणि काळ्या कोटांचे प्रपंच चालवण्यासाठी. हायब्रिड मीठ खाऊन तानाजी बाजीप्रभू आणि मुरारबाजी आता बोलू लागले तुमच्या स्वराज्याची भाषा तुमच्या आणि आता बदलत नाही त्यांच्या चेहऱ्यावर रेषा. मुठभर फायद्यासाठी आता ते बदलू लागलेत आपले बाप घेऊन संभावितांचा गोषा. मुठभर फायद्यासाठी आता ते बदलू लागलेत आपले बाप घेऊन संभावितांचा गोषा. आता पाहतो आपण कोणी कोणत्याही पक्षात जातं, कुठली निष्ठा नावाची गोष्ट आता राहिलेली नाही. निष्ठा या शब्दाचा एक नवीन अर्थ आलेला आहे. निष्ठा कोणत्याही पक्षातून निष्ठा आणि कुठे जाऊन लाटका. निष्ठा आणि निष्ठामध्ये जो फरक आहे तर तो आपण गेल्या अनेक 2.5 वर्ष जगाचं सरकार कुसळतं परत येतं. म्हणून मी असं लिहिलं की मुठभर फायद्यासाठी आता ते बदलू लागले तर आपले बाप घेऊन संभावितांचा गोषा. कधी स्मरण करून दिलेच त्यांना तुमचे तर ते करत बसतात तुमच्या जन्मसालाची चर्चा 1627 की 1630. कधी स्मरण करून दिलेच त्यांना तुमचे तर ते करत बसतात तुमच्या जन्मसालाची चर्चा 1627 की 1630. त्यांच्यातल्या एखाद्या याही पुढे जाऊन विचारतो हे शिवाजी महाराज कोण? त्यांच्यातला एखादा याही पुढे जाऊन विचारतो
हे शिवाजी महाराज कोण इथे बदलले जातात दर 5 वर्षाचे शासक, तेव्हा त्यांची नावे ध्यानात ठेवणार तरी कोण नाही म्हणायला. ते खादीचे पांढरे कावळे मात्र काढतात तुमची आठवण, नाही म्हणायला ते खादीचे पांढरे कावळे मात्र काढतात तुमची आठवण. शासकीय कचऱ्यातल्या भिंतीवरील तुमच्या तस्बिरीकडे पाहत करतात परदेश दौऱ्याचे नियोजन. शासकीय कचऱ्यातल्या भिंतीवरील तुमच्या तस्बिरीकडे पाहत करतात परदेश दौऱ्याचे नियोजन. आणि तिथे गेल्यावर मात्र स्वराज्यावर पीएचडी केलेल्या एखाद्या विदेशी डॉक्टरवर घालतात वार. आणि तिथे गेल्यावर मात्र एखाद्या विदेशी डॉक्टर बरोबर स्वराज्यावर पीएचडी केलेल्या एखाद्या विदेशी डॉक्टर बरोबर घालतात वार. महाराजांच्या तलवारीचं नाव खरंच भवानी तलवार होतं काय? हल्ली रामदास स्वामी देत असतात सल्ले घोटाळ्यांचे. हल्ली रामदास स्वामी देत असतात सल्ले घोटाळ्यांचे, पंतप्रधानापासून तर आमच्या नगरच्या महापौरांपर्यंत सर्वांनाच. आणि तुकारामांचं म्हणाल तर तेही येत नाहीत कीर्तनाला ॲडव्हान्स मानधन घेतल्याशिवाय. आणि तुकारामांचं म्हणाल तर तेही येत नाहीत कीर्तनाला ॲडव्हान्स मानधन घेतल्याशिवाय. राजे त्यापेक्षा निदान ती जुलमी आदिलशाही तरी बरी होती. राजे त्यापेक्षा निदान ती जुलमी आदिलशाही तरी बरी होती. महाराष्ट्र धर्म बुडवावा, मराठा ती तुका खेळवावा. महाराष्ट्र धर्म बुडवावा, मराठा ती तुका खेळवावा. एवढंच तुमच्या स्वराज्याच्या माथी. पुन्हा एखाद्या शिवाजीची गरज या देशाला आहे. पुन्हा एखाद्या शिवाजीची गरज या देशाला आहे, जो पूर्वी या अनाचाराचा पिच्छा आणि गरजे हे राज्य नष्ट व्हावे ही श्रींची इच्छा. हे राज्य नष्ट व्हावे ही श्रींची इच्छा. नंतर ज्यांच्यामुळं आपण शिकलो, ज्या म्हणजे महापुरुष सगळेजण डोक्यावर घेऊन नाचतात. आंबेडकरांनी ज्या 22 प्रतिज्ञा सांगितलेल्या त्याच्यातली एकही प्रतिज्ञा न पाळता आंबेडकर आमचेच म्हणून आता आंबेडकरांचं ध्रुवीकरण होतं आहे. आणि शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये ज्या स्वकीयांनी त्यांना त्रास दिला तेच म्हणतात की शिवाजी महाराज आमचे. तर असं सगळीकडे ध्रुवीकरण झालेलं आहे. परंतु बारकाईने जर तुम्ही विचार केला की इंग्रज सरकार या देशात आले की नाही आले, म्हणजे आले ते चांगलं झाले की नाही झालं, याच्याविषयी नेहमीच वाद घडतात. परंतु इंग्रजांमुळे काही सुधारणा या देशात निश्चित झालेल्या आहे याच्याबद्दल सर्वांचं एकमत आहे. रेल्वे त्यांनी आणली, पोस्ट त्यांनी आणलं. आजही एखाद्या गावचं अंतर आपण जेव्हा किलोमीटरमध्ये मोजतो तेव्हा ते सेंट्रल जे पोस्ट ऑफिस असतं तिथून ते अंतर मोजलेलं असतं, स्टँडवरून मोजलेलं नसतं. तर ही सगळी पद्धती इंग्रजांमुळे आलेली होती. त्याच्या आधी मलिक अंबरनी पहिल्यांदा म्हणजे जो नगरचा वजीर होता त्यांनी शेतसारा पद्धत म्हणजे जमीन मोजणी पहिल्यांदा आणली. दिल्लीमध्ये शेरशाह सूरने आणली. तर हे वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक होते. तर हे कुठल्याही जातीसाठी काम करत नाहीत. कोणतेही महापुरुष कुठल्याही प्रवर्गासाठी काम करत नाही, ते सर्वांसाठी काम करतात. आपण त्यांना ओढून त्यांचं बॉन्साय करून टाकतो, एखाद्या जातीत त्यांना कोंबण्याचा प्रयत्न करतो. परंतु ज्या महात्मा फुले आणि सावित्रीबाईंमुळे आपण शिकलो त्या ते जर नसते तर आज हे सगळे शिक्षक पण नसते, मी नसतो, तुम्ही पण नसता. आजही आपण गुलामीच्या अज्ञानाच्या अंधकारात लडबडला असतो. तर त्या महात्मा फुलेंवरची एक कविता सांगतो की तर तुला सांगत काय होतो ज्योतिबा, तर तुला सांगत काय होतो ज्योतिबा, तुझा काळ वेगळा होता आणि आताचा काळ वेगळा आहे. तुझं ऐकून घ्यायला निदान मायबाप गोऱ्यांचं सरकार तरी होतं. तुझं ऐकून घ्यायला निदान मायबाप गोऱ्यांचं सरकार तरी होतं. इथं आपलेच कैरेबांनी बसलेत वर बिनगोर आणि आपल्याच काढून राहिले जोर. इथं आपलेच कैरेबांनी बसलेत वर बिनगोर आणि आपल्याच काढून राहिले जोर. बरं मला एक सांग, तुला सांगितलं होतं कोणी हा उद्योग आपल्या पोरापोरींना शिकवायचा? बरं मला एक सांग, तुला सांगितलं होता कोणी हा उद्योग आपल्या पोरापोरींना शिकवायचा? आता तो ह्या वाट्याने चालायला लागलो होतं, त्यांनी वाटा बंद करून ठेवल्या. आता तो ह्या वाट्याने चालायला लागलो होतो, वाटा बंद करून ठेवल्या. नोकरीच्या मागे लागलो होतो, भाकरी पळून नेल्या. शेवटी वैतागून तुझ्या त्या हौदावर आलो. शेवटी वैतागून तुझ्या त्या हौदावर आलो. तर त्यांनी त्याचा बी देव केलेला, हळद फूक आणि नाव माकू घातलेला. आता कुणी सांगावं काय होईन उद्याच्याला? तुझा हाऊ बी पावन आणि पोर होती एखाद्याला. आता काय सांगावं काय होईन उद्याच्याला? तुझा हाऊ बी पावन आणि पोर होती एखाद्याला. त्या साईत्रामाईला दगडशान मारून का व्हायला पण साळत तर जाऊन देत होते. त्या साईत्रामाईला दगडशान मारून का व्हायला पण साळत तर जाऊन देत होते. इथं शेजारची मास्तरीन काल साळत गेली, अजून घरी नाही आली. पायाखालची वाटमुकी झाली आणि अख्ख्या आयुष्याची खैरलांजी झाली. त्या साईत्रामाईला दगडशान मारून का व्हायला पण साळत तर जाऊन देत होते. इथं शेजारची मास्तरीन काल साळत गेली, अजून घरी नाही आली. पायाखालची वाटमुकी झाली आणि अख्ख्या आयुष्याची खैरलांजी झाली. बाबासाहेबांनी तरी तुला गुरुकास काय मानलं?
बाबासाहेबांनी तरी तुला गुरु कस काय मानला, आम्ही मात्र तुला सोडून सावता माळ्यालाच पुजू. ज्या आरणबेडच्या मातीमध्ये, रानामध्ये, सोलापूर रस्त्याला आरणबेड मोळजवळ गाव आहे, त्या आरणबेडच्या रानामध्ये सावता माळ्याचा खून झाला. म्हणून मी असं लिहिलं, बाबासाहेबांनी तरी तुला गुरु कस काय मानला, आम्ही मात्र तुला सोडून सावता माळ्यालाच पुजू. आणि आयुष्यभर ज्या आरणच्या मातीत सावत्याचा खून झाला त्याच मातीत शेवटपर्यंत पुजू. तो एकच गुन्हा केलास, त्यांची अंधारातली पापं उजेडात आणली. तो एकच गुन्हा केलास, त्यांची अंधारातली पापं उजेडात आणली. कचऱ्यात फेकलेली बाळं उचलून घरात आणली. भारतातलं पहिलं बाल हत्या प्रतिबंधक गृह महात्मा फुलेंनी काढलेलं होतं. त्यांच्या पायरीवर म्हणजे सरासरी दर आठवड्याला एक मूल अर्भक, जे समाजात उजळ मातीने वावरता येत नाही अशा लोकांचं झालेले अर्भक त्यांच्या पायरीवर आढळायचं. त्यातलाच एक मुलगा त्यांनी यशवंत नावाचा दत्तक घेतलेला, आपल्याला इतिहास माहिती आहे. तो एकच गुन्हा केलास, त्यांच्या अंधारातली पापं उजेडात आणली. कचऱ्यात फेकलेली बाळं उचलून घरात आणली. तो वाढलास आसूड त्यांच्या हरेक ढोंगावर, कसबावर. तो वाढलास आसूड त्यांच्या हरेक ढोंगावर, कसबावर. दाखवलेस तिसरे रत्न आणि करून घेतलेस दावेदार. अवघ्या 75 वर्षात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होतोय. अवघ्या 75 वर्षात त्यांनी लावली स्वातंत्र्याची वाट, लोकशाहीची वाट. परक्या कंपन्यांशी पुन्हा लावला पाठ, परक्या कंपन्यांशी पुन्हा लावला पाठ. आता तूच सांग ज्योतिबा, असल्या भकास जगण्याला कुठपर्यंत आणू. आता तूच सांग ज्योतिबा, असल्या भकास जगण्याला कुठपर्यंत आणू. आणि पुन्हा एखाद्या क्रांतीसाठी नवा ज्योतिबा कुठून आणू. पुन्हा एखाद्या क्रांतीसाठी नवा ज्योतिबा कुठून आणू. भाषणामधून आपण या सगळ्या महापुरुषांची नावं घेतो, मग त्यांना कवितेतून एक अभिवादन करण्याचा प्रयत्न आहे. यानंतर याच मालिकेतली डॉक्टर बाबासाहेबांच्या वरची कविता, ज्याला भीमगीत म्हणता येईल, हे आजही चैत्यभूमी आणि दादरच्या म्हणजे चैत्यभूमीवर आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवर हे वाजवलं जातं. त्याची एक सीडी पण आहे, अभिवादन बा भीमा. त्याच्यामध्ये माझ्या गीताचा उल्लेख म्हणजे ती सादर केली जाते. शाहीर संभाजी भगत त्यांच्या जलशामध्ये पण ही सादर केली जाते. ती कविता अर्थात भीमगीत आपल्यापुढे सादर करतो. त्या भीमगीताचे बोल आपल्याला सांगतो की एकच मिनिट द्या मला. याला एक स्पीकर्स ब्लॉक किंवा रायटर्स ब्लॉक जो येतो त्या पद्धतीने आपण याला म्हणू शकतो की हा ब्लॉक आलेला आहे. बऱ्याचशा कविता पाठ आहेत, बऱ्याचशा कविता पाठ करता करता सपाट झालेले आहेत. त्याच्याबद्दलही टाळा वाजायला काही हरकत नाही. असे बोलले त्याचे की भीमा नावाच्या शब्दाला, भीमा नावाच्या शब्दाला नको कोणती झिलई. भीमा नावाच्या शब्दाला नको कोणती झिलई. माझ्या फाटक्या जिन्याला केली त्यानंच शिलाई. माझ्या फाटक्या जिन्याला केली त्यानंच शिलाई. भीम भीम गर्जुनिया नका निळ हो दळू. भीम भीम गर्जुनिया नका निळ हो दळू. अर्थ भीमाच्या जगण्याचा कधी यायचा कळू. अर्थ भीमाच्या जगण्याचा कधी यायचा कळू. नाही कोणत्या रंगाचा, नाही कोणत्या पातीचा, नाही कोणत्या रंगाचा, नाही कोणत्या पातीचा. माझा भीमराव बाई साऱ्या माणूस जातीचा. माझा भीमराव बाई साऱ्या माणूस जातीचा. भीम अंगात जिरवा, भीम प्राणात मुरवा. भीम अंगात जिरवा, भीम प्राणात मुरवा. त्याने शिकिवला धडा मनापासून गिरवा. त्याने शिकिवला धडा मनापासून गिरवा. असं हे भीमगीत तुम्ही यूट्यूबला सर्च केलं तरी मिळेल पाहायला, ऐकायला. यानंतर तुम्ही म्हणाल हे सगळं जड चाललेलं आहे, आमच्या डोक्यावरून चाललंय. आमच्या रेंजमधल्या काही कविता आहेत की नाही.
आणि तुम्हाला तुमची रेंज कोणती, तुम्हाला कुठल्या कविता आवडतात ते मला माहिती आहे, कारण कधी काळी आम्ही तुमच्या वयातून गेलेलो आहोत, प्रत्येक जण गेलेला आहे, वयानुसार गांभीर्य येत जातं आणि त्यामुळे तुमच्या रेंजच्या पण काही कविता म्हणणार आहे. विदर्भामध्ये ज्या कवितेची रिंगटोन झालेली आहे ती कविता आपल्याला सादर करतो. कवितेचं नाव आहे मातीमेळा. शहरातली आई असो किंवा खेड्यातली आई असो, आपल्या वयात येणाऱ्या मुलीला एक सल्ला देत असते आणि तो सल्ला या कवितेमध्ये आहे. पहिल्या 3 कडव्यामध्ये कसं वागायचं ते सांगितलेलं आहे आणि शेवटच्या कडव्यामध्ये की आपल्याला आईने काय शिकवलेलं आहे याबद्दल मुलगी सांगते. काय सांगते आई? मातीमेळा नावाचा शब्द म्हणजे माती मोरवणं. एक म्हातारी आपल्या सोनाला म्हणत होती, मी रस्त्याने चाललो होतो आणि बाहेर वाटेवर राहून ती तिला शिवाय देत होती, म्हणता म्हणत होती की तो बार माझं आयुष्याचं मातीमेळान केलं. आता सासू सुनेच्या आयुष्याचं करते का सून सासूच्या करते हा भाग संशोधनाचा आहे, परंतु ती असं म्हणत होती. पण त्यातून मला मातीमेळान शब्द मिळाला. म्हणजे आपल्या बोलीमध्ये बघा की आपण जे म्हातारे कोतारे त्यांच्यापाशी आपण थांबत नाही. आपल्याला असं वाटतं जाऊ द्या, त्यांचं झालंय, ते आज न उद्या कधी पण ढगात जातील, त्यांच्यासाठी आपण कशाला थांबायचं असं वाटतं. परंतु त्यांच्याकडे जे व्यावहारिक शहाणपण असतं, जे लोकसाहित्य त्यांच्याकडे असतं, ते आपण कान नाक डोळे सगळे आपले पंचेंद्रिय उघडे ठेवून आपण ऐकलं तर आपल्या लक्षात येतं की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्यांनी मोठ्या आशय सांगितलेला असतो, ज्याला हिंदीमध्ये गागर में सागर असं म्हणतात, मुहावरे असतात. तर आपल्याकडे म्हणी आलेले आहे, कधी विचार केला का आपण म्हणी कुठून आलेले आहे? पुन्हा एक मुद्दा सांगतो महत्त्वाचा, की कविता ही फक्त शहरी लोकांची मक्तेदारी नाही. आपण पाठ्यपुस्तकात शिकतो ती ग्रांथिक भाषा असते आणि ग्रांथिक भाषा ही काही कोणाची मक्तेदारी नसते, म्हणजे ठराविक लोकांची असू शकते. परंतु जे बोली आहेत, आता ऑक्सफर्डच्या संशोधनानुसार सगळ्या बोली ह्या शुद्ध आहेत असा निष्कर्ष निर्वाळा दिलेला आहे. आणि आपल्याकडे कायम साहेब लोकांची मान्यता आल्याशिवाय कोणती गोष्ट करायची नाही अशी पद्धत असल्यामुळं जेव्हा साहेबांनी सांगितलं तेव्हा आपण म्हणायला लागलो, अरे हो आपली बोली शुद्ध आहे. तर बोली ह्या झऱ्यासारखे निर्मळ असतात. उदाहरणार्थ एक म्हणून सांगतो की एक 2 बायांची भांडणं चालली होती आणि एक बाई असं वाढून चालून सांगत होती की मी कशी. प्रत्येकाला आपण किती ग्रेट आहोत सांगण्याची खुमखुमी असते आणि आजकाल प्रत्येकालाच घाई असते, पण कशाची घाई असते? दुसऱ्याचं ऐकून घ्यायची, स्वतःच सांगण्याचीच घाई असते. तर त्या बाईचा बडेजावपणा मिरवण्याची जी हौस होती तिला तो सहन न झाल्यामुळे एक बाई बोलता तसंच बोलून गेली आणि त्या म्हणीमध्ये त्या बाईचं मूल्यमापन केलं तिने. ते म्हणले नको सांगू टवळे, नुसती बोलण्याची भरभरून खाली सापार वर ग. मग याच्यामधलं ये मग पहा, बरोबर आहे, सापार आहे, वर आहे, नुसती बोलण्याची बरोबर खाली सापार वर ग. मग तू फक्त बोलायचे जे काही वाता मारते तेवढी मारते, प्रत्यक्ष तुझी कृती नाही आहे. तर ही मन कुठून आली? ती वैद्य शाळेत पण गेलेली नव्हती, म्हणजे शाळेत गेलं नाही, त्यांना काही येत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. त्या आडाणी आपण त्यांना होतं, घरात आडाणी आपण असतो, कारण आपण कृत्रिम जगत जातो, शुद्ध भाषा बोलण्याचा प्रयत्न करतो, हाला हो म्हणतो, नाहीला नाही म्हणण्याचा प्रयत्न करतो. आला का गप आहे तर लाका नको म्हणावं लागतं ना. आपण जेव्हा स्टेजवर गेला आला का असलं असतं व्हायला मला, मग या आला का सायराटमध्ये वापरलं, तुम्ही पाहिलं इथं शूटिंग झालं नाही का, आणि मग 100 कोटीचा तो गाला पार झालेला. तर असं नसतं. ते एक म्हातारा मला भेटला होता एसटीत, तो म्हणा तुम्ही लेखक असं म्हणतं, तर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. हे पण खूप प्रश्न आहे, हे पण आपल्या लोकसाहित्यात आहे. त्यांनी सांगितलं की एका किल्ल्याला 9 पुरुष, 9 बुरुजावर 9 गोसावी. एका किल्ल्याला 9 बुरुज, 9 बुरुजावर 9 गोसावी, 9 गोसावीच्या आता 9 झोळ्या, 9 झोळ्यात 9 पोळ्या. तर पोळ्या किती, झोळ्या किती, गोसावी किती, आणि एका मिनिटात उत्तर द्यायचं. अर्थात ते मला आलं नाही, पण किती सहजपणे गणिताची जी 9ची कसोटी ती त्या माणसाने सांगितलेली आहे. तर मग अशा लोकांना आपण आडाणी म्हणणं कितपत योग्य आहे? व्यावहारिक शहाणपण या लोकसाहित्यातून मिळत असतं, म्हणून आपण डोळे उघडे ठेवून ते बघितलं पाहिजे. जात्यावरच्या ओव्यामध्ये सुद्धा सासर मायाचं ज्या पद्धतीने कौतुक असतं, त्या मायावाला काही शिकलेलं नव्हत्या, पण ते काय म्हणायच्या की कष्टाची जी काम आहे, उखळ मुसळ असायचं प्रत्येक घरामध्ये, आणि उखळ काढताना मुसळाने उखळ काढताना त्याच्यामध्ये काहीतरी धान्य वगैरे काढलं जायचं, नंतर ते जात्यात घालायचं आणि दळायचं. पहाटे 3-4 मावळ्यांचा दिवस सुरू व्हायचा आणि मग जातं ओढता ओढता त्या नापाक ओळ्या सुचायच्या, आणि ओळ्या सुचल्या की आपले कष्ट हलके व्हावेत म्हणून त्या ओळ्या रचल्या जायच्या. त्यातली एक ओवी अशी आहे,
काम मधी काम बाई दळण अवघड गाण्याच्या नादामध्ये माय वढला दगड गाण्याच्या नादामध्ये माय वढला दगड हे काय कोणी रचलेलं नाही. आणि यातलं मीटर जर तुम्ही वृत्त जर पाहिलं अक्षर वृत्त पहा मात्र वृत्त पहा अशा प्रकारचं जे तिसरं वृत्त असतं त्याला छंद वृत्त म्हणतात. या छंद जर बघितला आपण लोकछंद आपल्याला सगळ्याला माहिती ओवी आणि अभंग हे लोकछंद आहे. त्याच्यानंतर काहीसा ग्रांथिक आणि काहीसा मौखिक असलेला जो छंद आहे तो म्हणजे अष्टाक्षरी छंद. प्रत्येक वेळीचा 8-8 अक्षर आणली की अष्टाक्षरी छंद होतं. त्याच्यातल्या अनेक कविता आपण अभ्यासक्रमात शिकलेलो आहे. पलीकडे ओढ्यावर माझी गावातील सुंदर झाडा झुडपात आहे मान लपलेले माझे घर ही जरी कविता गणेश कुळेंची आहे तर ही आम्हाला लहानपणी होती. 1900 रविकिरण मंडळातला प्रभावातला कवी होता. आजही अनेक अष्टाक्षरी छंदातल्या आपण कविता पाहतो. तर ही पण मी जी आता कविता आपल्या पुढे सादर करतो ती पण अष्टाक्षरी छंदातली आहे. आणि माझ्या गाण्याच्या ओवीला जोडून की एक ओवी आणखी एक त्या निमित्ताने सांगतो की झाडामंदी झाड पिंपळाचे रे झाड झाडामंदी झाड पिंपळाचे रे झाड सर्व गोतामधी बाई आई माझी थोर आईचं महत्व सांगितलं. जर सासर बाहेर घरातल्या लोकांचं महत्व यामध्ये सांगितलेलं असायचं कारण त्यांचा अनुभव विश्व तेवढा असायचं. आताच्या सारखं मोबाईल नव्हतं नाही तर जाते त्याला की सेल्फी काढून तिथे टाकून दिला असता फेसबुकला आणि त्याला किती लाईक गेले ते 2-4 दिवस परत मोदीत बसले असते असं काही नव्हतं त्या काळात. तेव्हा ते म्हणते की झाडामध्ये झाड पिंपळाचं रे झाड सर्व गोतामध्ये बाई आई माझी थोर सावलीच्या सुखाला गाईचा कळप माऊलीची माया जशी वाऱ्याची झुळक माऊलीची माया काय करील चुलती माऊलीची माया काय करील चुलती कोमेजून गेली पाण्या वाचून शेवंती माऊलीची माया शेती करायला गेली शेती म्हणजे शेजारी माऊलीची माया शेती करायला गेली गुळाची गगुडी नाही साखरला आली गुळाची गगुडी नाही साखरला आली. आज आपण साखरेची शौकीन आहोत पण पूर्वीच्या काळी गुळाचा खडा आणि पाणी दिलं जायचं. नंतर गुळाचा चहा आणि गुळाच्या चहामध्ये काही दूध नसायचं कारण त्यावेळी काय आजच्या सारखी धवल क्रांती वगैरे झालेली नव्हती है ना. आता आपल्याकडं जर्सी वगैरे सगळ्या होटल वगैरे प्रकारच्या अनेक नामांकित गाय आल्या. खरं तर जर्सीबद्दल आणखी एक संशोधनाचा विषय आहे तो पशु आहे. त्याचा जर बारकाईने तुम्ही अभ्यास केला तर अमेरिकेतलं जे पांढरा वराह असतो तो पांढरा वराह आणि गाईचं संकर म्हणजे जर्सी आहे आणि त्याचं आपण दूध पितो. म्हणजे एक प्रकारे बायलाचं दूध पितो आपण सोडून द्या. परंतु त्याच्या निमित्ताने काय होतं की असं महाभारतात म्हटलेलं की ज्या प्रकारचं अन्न आपण खातो त्या प्रकारचे विचार आपले तयार होतात. धवल क्रांती फक्त गुजरात आणि महाराष्ट्रात झाली हे असण्याचा विषय सोडून द्या. दक्षिण भारतामध्ये किंवा मध्य प्रदेश जसा ओलांडील तसे सगळे गावठी जनावर कुठे आपल्याला असले परदेशी जनावर दिसणार नाही. आणि त्यामुळं त्यांचे विचार सकाळचे सगळ्यात जास्त ज्ञानपीठ कर्नाटक आपल्या शेजारच्या राज्यामध्ये आपल्याला आत्ताशी 3 मिळालेले आहेत. ह्याच्यावरून आता विचार भाषेचा दर्जा मिळाला आहे मराठीला आणि फंडिंग येतील मराठीला चांगले दिवस येतील अशी आपण अपेक्षा करूया. परंतु ज्या पद्धतीचा आपण आहार घेतो त्या पद्धतीचे आपले विचार होते हे सांगण्याचा मुद्दा आहे. तर या गोष्टीचा आपण बारकाईने अभ्यास केला पाहिजे. पांढऱ्या वस्तू 5 ज्या आहेत त्या हद्दपार केल्या पाहिजे. आणि आपल्याला डायबिटीसवाले तज्ज्ञ सांगत असतात की मीठ मैदा साखर दूध आणि अजून काय तांदूळ मागत आहे ना डॉक्टर. तर या पद्धतीच्या 5 पांढऱ्या वस्तू जर आपण हद्दपार केलं तर कुठल्याही डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. आपण ते या कारणाने ऐकतो त्या कारणाने सोडून देतो. कविता अशी आहे काय सांगते बघा. आई आपल्या लेकीला काय सांगते की नाऊनी अंगणात उभे राहू नये बाई नाऊनी अंगणात उभे राहू नये बाई केस मोकळे सोडून असे पाहू नये बाई केस मोकळे सोडून असे पाहू नये बाई रूप आरसपणी तुझं कुठे कुंपणाला डोळा रूप आरसपणी तुझं कुठे कुंपणाला डोळा वाट सरूला वाटच्या नको म्हणू तुग भोळा वाट सरूला वाटच्या नको म्हणू तुग भोळा लई जहरी असतो बाई नजरचा खेळ लई जहरी असतो बाई नजरचा खेळ घसराया लाग पाय नाही लागायचा येळ घसराया लाग पाय नाही लागायचा येळ
म्हणजे संपलेलं नाही कविता, परंतु प्रत्येकाच्या आयुष्यात असा नाईलाज येऊ शकतो आणि ह्या नाईलाजाचे बळी आमच्या पिढीतले अनेक लोक आहेत. आता तशी पिढी राहिलेली नाही, पण नाईलाज असतो काही गोष्टींचा. पदरी पडला आणि पवित्र झालं हे म्हणते तुला झाले म्हणून असं लिहिलंय की डोईवरचा पदर डोईवरचा शोभतो पदरात पडल्याला गोड मानावा लागतो. आणि हे जर नाही ऐकलं तर काय होईल, त्याचा दुष्परिणाम पुढच्याकडे सांगितलं नाही की वाटवरचा धुराळा तुझ्या घरात येईन, वाटवरचा धुराळा वाटवरचा फुपाटा वाटवरचा खकाना वाटवरचा घागरा तुझ्या घरात येईन. अवगरतीचा बाई माती वेळान होईन, अवगरतीचा बाई माती वेळान होईन. आप म्हणजे आबू, आप शब्द आपल्याला काय इथला शिकतो. आप घालू नको आपण होतं हे आप घालू नको, मी चालला म्हणजे रस्त्याने दोन पोरं कॅन्टीनला चालले, दुसरा तर काही इकडे वाकडे चाळ करीत आलं तुला हे आप घालू नको. आप म्हणजे इज्जत किंवा आबरू किंवा प्रतिष्ठा, गरती म्हणजे पतिव्रता स्त्री. म्हणून ते असं म्हणते की वाटवराचा धुराळा तुझ्या घरात येईल, अपगरतीचा बाई माती मिळानं होईल. त्याच्यामधला खाकाना फुपाटा धुराळा हे सगळे आपल्याला एक समानार्थी शब्द आहेत. आणि गागरा हा जो शब्द आहे हा पण समानार्थी शब्द आहे, मात्र तो विदर्भात वापरला जातो, आपल्याकडे वापरला जात नाही. तर ही कविता याची म्हणजे रिंगटोन झालेली आहे विदर्भामध्ये. तर ही तुम्ही यूट्यूबला पण सर्च केली तर तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर तुम्ही असं म्हणाल की आमच्या मनातल्या काही कविता तुम्ही म्हणणार आहात की नाही, असा प्रश्न एक पडलेला असेल. हे राजकीय झालं, हे सगळं झालं बुवा, पण आमचं काय. आपल्या सगळ्यांना तो एक प्रश्न पडलेला असतो की आमच्यावरच्या काही कविता आहेत की नाही, असा एक प्रश्न असतो. तर त्याच्यामधली आधी मी मुलांच्या मनातली सांगू का मुलींच्या मनातली सांगू? परत मतदान घ्यायची पाळी येऊन येतं. तर मला वाटतं नाही मी आपण लेडीज फर्स्ट असं म्हणतो, पण इथं जेंट्स फर्स्ट म्हणायला काय हरकत. आणि मला वाटतं या कवितांना टाळ्या पडू शकतात, बाकीच्यांना समजा. तर आधी मुलांच्या मनातली कविता सांगतो. याच्यात काही योगायोग आढळला, समजा काही तुम्हाला जवळ वास्तव आढळलं तुम्ही योगायोग समजावा. इथं बाजारात जाणारी किती मंडळी हातवर करा त्यांनी बाजार पाहिलेला आहे. आपल्या आपल्या गावचा बाजार आपल्याला प्रिय असतो. लहानपणी आपण मोठ्या माणसांच्या बोटाला धरून बाजारात जातो, आपलं लक्ष फक्त कुठं असतं, खाण्याच्या दुकानावर असतं. जसं वय वाढतं तसं आपलं लक्ष म्हणजे कुठं तो आलाय. त्यामुळं आठवडा बाजार ही काहींची म्हणजे कायमस्वरूपी मेमोरेबल अशी घटना असू शकते. याच्यामध्ये कुठलाही वास्तव आढळल्यास योगायोग समजावा. जीवनाच्या वाटेवर गाठ तुझी पडली होती. हा आता जीव घाण्यात पडला. जीवनाच्या वाटेवर गाठ तुझी पडली होती, काही मुक्कामपर्यंत साथ तू दिली होती. क्या बात आहे, आताशी आलं ते मराठी एवढं चांगलं कविता म्हणलं त्यावेळी त्या बात नव्हतं. जीवनाच्या वाटेवर गाठ तुझी पडली होती, काही मुक्कामपर्यंत साथ तू दिली होती. काल अचानक इतक्या दिवसांनी भेटलीस तू बाजारात. प्रत्येकाने आपापल्या मनातला बाजार आठवायला हरकत. काल अचानक इतक्या दिवसांनी भेटलीस तू बाजारात, आठवल्या चोरट्या भीती घेतलेल्या अंधारात. काल अचानक इतक्या दिवसांनी भेटलीस तू बाजारात, आठवल्या चोरट्या भीती घेतलेल्या अंधारात. तुझे ते काजळ भरलेले सुरम्याचे नेत्र, तुझे ते काजळ भरलेले सुरम्याचे नेत्र आठवण देतात तुझ्या माझ्याचे गुलाबी पत्र. तुझी ती डौलदार चाल, म्हणजे त्या काळात मोबाईल नव्हता, असं पटकन मेसेज केला डिलीट केला असं नव्हतं. त्यावेळी कागद पेनावर एवढा भरोसा असायचा की त्याच्यामुळे त्या पिढीतल्या लोकांचं अक्षर पाहिजे एकदम चांगलं. जसं फॅन्ड्रीमधल्या जब्याचं आहे तसं नाही का, शालू लिहितानाच ते आपल्याला दिसतेच नाही का, एवढ्या गरीबीत राहणार पण अक्षर मात्र चांगलं. तर तो एक काळ असू शकतो की जिथं हस्ताक्षर सुधारण्याचे चान्सेस जास्त असतात.
नंतर जेव्हा प्रेम बंद होतो किंवा आपल्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा हळूहळू अक्षर बिघडत शेवटी त्या अक्षरही मरणपंथाला लागतं. म्हणून ते तसं लिहिलं आहे. आणि त्याच्या पुढे तो कवितेतला नायक असं म्हणतो की तुझी ती डौलदार चाल अजूनही आहे कायम, तुझी ती डौलदार चाल अजूनही आहे कायम, मोठ्या मुश्किलीने ठेवला मनावर मी संयम. तू पाहिलंस मला आणि हसलीस ऐस पैस. गावाकडचं सगळं मन मोकळं असतं ना. त्या वानमाळा द्यायचा म्हणलं तरी आपण पिशवी सांडले वानमाळा देत असतो. तू पाहिलंस मला आणि हसलीस ऐस पैस, खडबडून उठले मनातले विचारांचे खैस. तू पाहिलंस मला आणि हसलीस ऐस पैस, खडबडून उठले मनातले विचारांचे खैस. बोललीस फक्त 3 शब्द, बोललीस फक्त कोणते ते आठवत नाही सांगा. सांगू शकता तुम्ही, असं काय नाही. मी आधीच सांगितलं होतं मी काय असं गप्पा मारत बोलणार, तेव्हा तुम्ही बोलायला काय हरकत नाही. कोणते शब्द बोलले? तुमच्या इतके फॉरवर्ड त्या काळातले मुलं नव्हते. वर्गात मुलींची बोलायची सुद्धा परवानगी नव्हती. मुलींकडे पाहण्याचं म्हणलं तरी ते मोठं धाडस करावं लागायचं. आणि चुकून एखाद्या कार्य शिस्तीचा मास्तर वर्गावर असला तर काय नसतो वय दे म्हणलं तरी ते त्याची एवढी झटकी घ्यायचा की परत ते शाळेत जायचं बंद. आता सारखं वातावरण मोकळं टाकलं त्यावेळी नव्हतं. मग कोणते शब्द बोलली? मुली सांगू शकतात, मुलंही सांगतात. कोणते शब्द बोलले? तुमच्या मनातली अजिबात बोलली नाही. कारण ती पिढी डॉक्टर शिंदे सरांची पिढी आहे, आमची पिढी आहे. त्याच्यामध्ये तू पाहिलंस मला हसलीस ऐस पैस, खडबडून उठले मनातले विचारांचे खैस. बोललीस फक्त 3 शब्द, आता बरं आहे. बोललीस फक्त 3 शब्द, आता बरं आहे. मन माझं बनलं त्यामुळं उगीच खारं आहे. मन माझं बनलं त्यामुळं उगीच खारं आहे. चालू लागली जेव्हा मन माझं फसत होतं. आता शेवटा लावला बाजार संपला. चालू लागली जेव्हा मन माझं फसत होतं आणि दुरून तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र दिसत होतं. ही वर्तमानपत्र लोकमतची नवीन पुरवणी सुरू झाली होती. त्यात माझी पहिलीच कविता छापून आली होती. आणि त्यामुळं मला त्या काळात अनेक पत्र आली होती, अनेक कवींची पत्र आली होती. आणि बरेच जण सांगत शपथपूर्वक सांगत होते की आमच्या आयुष्यात घडलेलं आहे. त्या काळात 7वी 8वी झाली लगेच 2चे 4 हात व्हायचे आणि हात दावे व्यवस्था एखाद्या कॅलेंडर घेऊन कडेवर घेऊन ती आलेली असायची. असं ते सगळं वातावरण असायचं. आता नंतर कायदा आला, हळूहळू लोक साक्षर झाले, त्यांना कळलं की 18च्या लग्न करता येत नाही. आता मला वाटतं मुलींच्या मनातलं सांगायची पाळी आली आहे ना. घ्यायचे का नको का स्किप करू आपण? कसं सांगू काय सांगू तेच मला कळत नाही. कसं सांगू काय सांगू तेच मला कळत नाही. त्याचं नाव आलं की डोळ्यातलं पाणी खळत नाही. कसं सांगू काय सांगू तेच मला कळत नाही. त्याचं नाव आलं की डोळ्यातलं पाणी खळत नाही. उन्हात तानात जळणारा तो कवितेचं झाड होता. उन्हात तानात जळणारा तो कवितेचं झाड होता. माझ्या अल्लड स्वप्नांना लागलेला पाड होता. घरापुढून जायचा तेव्हा डोळ्यांनी ओवाळायचा. आता व्हिडिओ कॉलची सुविधा झाल्यामुळे हे सगळ्या गोष्टी संपल्या आता हळूहळू. आणि सगळे रस्ते जवळपास गेले ते पण सिमेंट कॉन्क्रीटचे झाले. त्याच्यामुळे पडा काय राहिला नाही. घरापुढून जायचा तेव्हा डोळ्यांनी ओवाळायचा. त्याच्या पावलांनी मात्र रस्ता देखील उजळायचा. रोज तो दिसण्याची वाट मन पाहायचं. रोज तो दिसण्याची वाट मन पाहायचं. एक स्वप्न रंगीबेरंगी अवतीभोवती उडायचं. रोज तो दिसण्याची वाट मन पाहायचं. एक स्वप्न रंगीबेरंगी अवतीभोवती उडायचं. कॉलेज बुडालं की ते हटकून वही घ्यायचा. कॉलेज बुडालं की हटकून तो वही घ्यायचा आणि माझे गृहपाठ मात्र स्वतःच लिहून द्यायचा. गाडीत सुद्धा माझ्यासाठी जागा तो धरायचा. अपडाऊनवाले असतील असं मला वाटतं. गाडीत सुद्धा माझ्यासाठी जागा तो धरायचा. स्वतः उन्हात जळून माझ्यावर सावली पांघरायचा. डबा नसला की हक्कानं डब्यात जेवायचा. डबा नसला की हक्कानं डब्यात जेवायचा. शेवटचा एक घास मात्र माझ्यासाठी ठेवायचा. डबा नसला की हक्कानं डब्यात जेवायचा. शेवटचा एक घास मात्र माझ्यासाठी ठेवायचा. आताचे पोरं म्हणू शकतात
असं असं तर मी खानवळच होतो. त्यावेळेचे सुद्धा एक निदान शेवटचा घास ठेवण्याची एक संवेदनशीलता त्या पर्यटकांच्या मनात असायची. डबा नसला की हक्कानं डब्यात जेवायचा, शेवटचा एक घास मात्र माझ्यासाठी ठेवायचा. सारखं ऐकत राहावं असं गोड काही बोलायचा, सारखं ऐकत राहावं असं गोड काही बोलायचा. हृदयाचं नितळदार पुन्हा पुन्हा बोलायचा. तो बोलू लागला की मन कसं फुलून जायचं. मग त्यावेळी कसं होतं, तिथं पण निष्ठा असायची. म्हणजे असं नव्हतं की पहिले पॅक दुसरी तिसरी घेऊ द्या, असं नव्हतं त्याकडं काय ना, किंवा तू किसी और की ना होऊन जाना, असं माझी दुनिया ज्याला दूंगा वगैरे असं काय नव्हतं. तो बोलू लागला की मन कसं फुलून जायचं, हिरव्यागार गवतावर पुन्हा पुन्हा लोळून यायचं. तो बोलू लागला की मन कसं फुलून जायचं, हिरव्यागार गवतावर पुन्हा पुन्हा लोळून यायचं. बोलता बोलता मध्येच तो अचानक गप्प व्हायचा. बोलता बोलता मध्येच तो अचानक गप्प व्हायचा. डोळ्यात डोळे घालून आर पार पाहायचा. बोलता बोलता मध्येच तो अचानक गप्प व्हायचा. डोळ्यात डोळे घालून आर पार पाहायचा. लाजून लाजून मला अगदी नको नको व्हायचं, लाजून लाजून मला अगदी नको नको व्हायचं. पण त्याचं असलं पाहणं मात्र आई शपथ आवडायचं. त्याचं असलं पाहणं मात्र आई शपथ आवडायचं. आता पुढची स्टोरी. जी कॉलेज माझं बंद झालं तसा तो कळवळला. कॉलेज माझं बंद झालं तसा तो कळवळला. लग्न माझं ठरल्यावर मनोमन हळहळला. रात्रंदिवस झुरून झुरून तो उभाडून फाटला आणि कोरड्या ठाकवेरीसारखा मनोमन आटला. कॉलेज माझं बंद झालं तसा तो कळवळला. लग्न माझं ठरल्यावर मनोमन हळहळला. रात्रंदिवस झुरून झुरून तो उभाडून फाटला, कोरड्या ठाकवेरीसारखा मनोमन आटला. तेव्हापासून कॉलेज कविता मित्र त्यानं सारं सारं तोडलं. तेव्हापासून कविता कॉलेज मित्र सारं सारं तोडलं आणि माझ्या लग्नाच्या दिवशीच घर त्यानं सोडलं. आणि माझ्या लग्नाच्या दिवशीच घर त्यानं सोडलं. तेव्हापासून आजपर्यंत त्याची काही खबर नाही. तेव्हापासून आजपर्यंत त्याची काही खबर नाही. आणि इतके दिवस झाले तरी मला त्याचा विसर नाही. जिथं असेल तिथे देवा, सुखी त्याला राहू दे. जिथे असेल तिथे देवा, सुखी त्याला राहू दे. फक्त कधी जमलंच तर डोळे भरून पाहू दे. फक्त कधी जमलंच तर डोळे भरून पाहू दे. मला वाटतं आपापसातली चर्चा थांबवायच्या नंतर तुम्ही परिसंवाद घेऊ शकता कार्यक्रम झाल्यावर. त्या मला वाटतं तुमच्या रेडीमधल्या कविता असायचं आहे ना. तर आणखी एक लोकगीत म्हणजे लोकगीताच्या रिदम लय असलेली कविता जे स्टॅजवर आपण 3 जानेवारीला म्हटलेली होती, याची पण रिंगटोन झालेली आहे. आजच्या काळासारख्या मुलींची नावं नव्हती. आरुषी नाही का, प्रियांका वगैरे असली काही नावं नव्हती. त्या काळात दगडाबाई, भाराबाई, हापसाबाई, पावसाबाई, कोंडाबाई, फार भारत संत कवयित्रींचे नाव, कानोपात्रा, जनाबाई, मीराबाई असे नाव असायचे. मुलांचे नाव सुद्धा काही फारसे वेगळे नसायचे. जसं जब्या होता तसं दगडू फेगडू दोडू नाही का. तर अशी सगळी नावं असायची. त्यातली जाना नावाची मुलगी आहे. आणि या जाना नावाच्या मुलीला की तिची आई जे काय सांगते ते पहिल्या 4 काव्यामध्ये आहे. आणि आपल्या आईने आपल्याला काय शिकवलेलं आहे याच्याबद्दलचं जे उत्तर आहे ती शेवटच्या काव्यामध्ये आहे. की आपल्याला आईने काय शिकवून दिलेले आहे ते ती सांगते आहे. तर काय होतं की लग्न झालेली मुलगी वर्षातून किती वेळा घरी येते तुम्हाला माहिती आहे. किती वेळा घरी येते माहेरी? 2 ते 3 वेळा येते आहे की नाही. एक नागपंचमीला येते, त्याच्यामुळे बरेच जण झोपेची वाट पाहत असतात. आणि दुसरं रक्षाबंधनला येते आता आणि भाऊबीजेला येते. तर जसं जसं सणाचा दिवस जवळ येतो आणि आपली मुलगी येत नाही तसतसं आईच्या जीवाची घालमेल होते. आणि आई सासरच्या लोकांना शिव्या द्यायला सुरुवात करते. आणि आईच्या शिव्या म्हणजे बापाच्या शिव्यासारख्या नसतात. बापाच्या शिव्यांचा अनुभव तुम्हाला आहे. बाप कोणाशी भांडताना तुम्ही ते ऐकलेले असतील. हे कुठल्याही विद्यालयात महाविद्यालयात न जाता तुम्हाला त्या तोंड पाडवत असतं. कारण हे लोकसाहित्य, शिवी सुद्धा लोकसाहित्य. जसं ओवी लोकसाहित्य आहे तसं शिवी पण आहे. तर मग ती आई काय म्हणते, लसणाच्या पाकळ्या जरी सोडत असली तरी ती बाहेर जाते. कोणाची गाडी वाजली, त्या काळात बैलगाडी वाजायची, आता फटफटी वाजू शकते, वाहन बदललेलं आहे. पण लगेच आई बाहेर जाऊन बघणार आपली मुलगी आली काय. मग कधीतरी आपल्या बापाला तुम्ही विचारा की असला ओबड धोबड काढण्यासारखा बाप
आणि याच्याजवळ तू कसं काय नांदली असं जर आईला तुम्ही विचारलेलं असेल तर ती आई काय उत्तर देते माहिती आहे का? ते उत्तर बहिणाबाई चौधरीने आपल्याला आधीच दिलेलं आहे. लेकीच्या माहेरासाठी माये सासरी नांदते. म्हणजे कधीतरी आपली लग्न झालेली मुलगी घरी येईल, तिला आपण आपल्या हाताने 2 घास सुखाचे बोलू आणि ते माहेरपणाचं सुख लेकीला मिळावं म्हणून आई आयुष्यभर लेकीच्या माहेरपणासाठी तिच्या सासरी नांदत असते. म्हणजे आई तिच्या सासरी नांदत असते. ते उत्तर बहिणाबाईंनी दिलेलं आहे. जसा सणाचा दिवस जवळ येतो जावई म्हणला धाडतो म्हणजे पाठवतो, पण ती येत नाही. तसं तिच्या जीवाची घालमेल होते. ती शिवाय द्यायला सुरुवात करते. आईच्या शिवाय मांजरीच्या दातासारख्या असतात. मग ती सासरच्या जाऊन उद्धार करायला सुरुवात करते. काय करायचं त्यांचं? कोणी विचारायचं होतं त्यांना कोणी पोरी देत नव्हतं. आमची पोरगी चांगली जाणार म्हणून त्यांचं चांगलं चाललंय. उभे कोलेसरमध्ये पडले म्हणून आम्ही पोरगी दिली. नाही आम्ही कशाला दिली असते? त्यांना कोण कुत्रही करत नाही, गावात नाही मारपार, माझी पोरगी चांगली म्हणून गुणाची आहे. आणि हे सगळे अवगुणी लोक आहेत. ते देराची काटे जवळ बोंबला तिकडे म्हणा सगळे लोकांनी घोडे देत. सासरा नाठाळे, सासू तोंडाळे नाही का, देत ते तशी उडगे असं ती शिव्या देते. आणि ते शिव्या ऐकायला सुद्धा एक आपल्याला त्यात एक गोडवा असतो. आणि या शिव्या या कवितेत आलेल्या आहेत. आणि शेवटी आईने आपल्याला काय शिकवलं ती मुलगी सांगते. ही कविता पण युट्यूबला तुम्ही पाहू शकता. जाता जाता मार्केटिंग थोडंसं. कवितेत शीर्षक आहे दुखलंय देतोय जावई माझ्या जाणारा. आता कुठल्याही, आणि या सगळ्या चाली मी लावलेल्या आहेत. त्याच्यामुळे बऱ्याच जण मला चांगल्या चालीचा म्हणतात. आणि जशा माझ्या कवितांना मी चाली लावतो तशी इतरांच्या पण लावतो. इतरांच्या कवितांचा 3 तासांचा कार्यक्रम मी करत असतो. आमचे काही सहकारी पण करतात. त्याच्यामध्ये शेवटी जेव्हा समारोपाकडे आपण जाऊ तेव्हा त्यातले काही कवितांचे तुकडे मी जरूर ऐकवेल तुम्हाला. पण तुर्ताशी माझ्या चालीची माझी कविता. आता कुठल्याही सणाला धाडींना म्हणाला, आता कुठल्याही सणाला धाडींना म्हणाला, पर दुखलंय देतोय जावई माझ्या जनाला. दुखलंय देतोय जावई माझ्या जनाला. दुखलंय देतोय जावई माझ्या जनाला. झालंय वरीस नाही माहेर आली, आला कागद बोरलंय सुकली. झालंय वरीस नाही बाहेर आली, आला कागद बोरलंय सुकली. लाडात वाढली न मायेत खेळली, बाये माहेरा मुकली. सासरा नाठाळ सासुती तोंडाळ, सासरा नाठाळ सासुती तोंडाळ. मोल काय देतील बाईच्या चांगल्या गुणाला. दुखलंय देतोय जावई माझ्या जनाला. दुखलंय देतोय जावई माझ्या जनाला. ननंदा जावाना येतंय दुखणं, पाहून बाईचं रूप देखणं. बघा आईची माया वेडी असं म्हणते. येडी माया का बरं? कारण आईला आपलं पोरगं कसंही काळवेंद्र मी छूट असलं तरी सुद्धा तो तिला राजकुमार वाटतो. आणि आपली पोरगी कशी नारपाळी भापाळी असली तरी तिला ती राजकारणी वाटते. म्हणून आपण आईच्या मायाला काय म्हणतो? येडी माया म्हणतो. कारण आपण जर नाव ठेवलं तर शेजारी पाजारी गावातील लोक नाव ठेवतील. म्हणून तिच्या मायेत काही खंड पडत नाही. बघा पोरगं कसंही असलं म्हणजे रूपावरती जात नाही, त्याला चांगलं गुण शिस्त लावायचा प्रयत्न करते. म्हणून ती काय म्हणते बघा, ननंदा जावाना येतोय दुखणं, पाहून बाईचं रूप देखणं. दिराची कार्टीन उन्हाळ पुरती, खाऊन पिऊन गावभर हिंडणं. बोलते हसूनी नांदते कसूनी, बोलते हसूनी नांदते कसूनी. राग नाही बाईला कसल्या कुठल्या क्षणाला. दुखलंय देतोय जावई माझ्या जनाला. दुखलंय देतोय जावई माझ्या जनाला. गाडीभर गोतावळा घरात, पाहुणा रावळा उरला सुरला. गाडीभर गोतावळा घरात, पाहुणा रावळा उरला सुरला. दावी ती आयटन खाऊन फुकाट, जाऊन या बाईच्या घरला. पाणी ते हिरीच भरीते पहाटेच, पाणी ते हिरीच भरीते पहाटेच. मोळी आणते जाऊन बाई
शेवटचं कडवं. ह्याच्यामध्ये मुलगी आईने काय शिकवून दिली ते सांगते. कुंकवाचं पहिलं लेणं देवाघरचं हे देणं, कुंकवाचं पहिलं लेणं देवाघरचं हे देणं, दिल्या घराला आलं मरण आई तुझी शिकवण, सासरी नांदावं घराला सांधावं, सासरी नांदावं घराला सांधावं, कधी ना कधी देव देईल सुख त्या क्षणाला, क्षणाला दुखलंय देतोय जावई माझ्या जनाला, जनाला दुखलंय देतोय जावई माझ्या जनाला, जनाला दुखलंय देतोय जावई माझ्या जनाला. एक यातली शेवटची कविता, त्यानंतर आपण समारोपाला जाऊ. एका चित्रपटासाठी स्वीकारलेले गीत आहे ते आपल्या समोर ठेवतोय. एक आदिवासी तरुणी आहे आणि तिला गळ्यात डोरलं घालायचं स्वप्न पडतं. प्रत्येप्रमाणे प्रत्येक तरुण मुलीच्या आयुष्यात असा टप्पा येत असतो. आपल्या मनासारखा जोरदार मिळावा, डोरलं त्याने आपल्या गळ्यात बांधावं असं ती म्हणते. दंताई नावाची पस्तरच्या जंगलात एक लोकदेवता आहे. त्या दंताईचा उल्लेख याच्यामध्ये येतो. चित्रपटाची स्टोरी त्या पद्धतीची आहे, आदिवासी म्हणून हे गीत मी लिहिलेलं आहे. रान आसन गालात पाणी लाजन तळ्यात, रान आसन गालात पाणी लाजन तळ्यात, त्याच्या नावाचं डोरलं जावा बांधीन गळ्यात, त्याच्या नावाचं डोरलं जावा बांधीन गळ्यात, त्याचा खानदानी वाण माझा नवाळीचा येल, त्याचा खानदानी वाण माझा नवाळीचा येल, हात येतात हातात ढोल आभाळी वाजल, ढोल आभाळी वाजल, चाळ घुमल पायात, ढोल आभाळी वाजल, चाळ घुमल पायात, त्याच्या नावाचं डोरलं जावा बांधीन गळ्यात, लाल जळता पळस कशी सुलगली रात, लाल जळता पळस कशी सुलगली रात, सारा करुण शिंगार आग लागली अंगात, त्याची भगती या वाट, त्याची भगती या वाट, दिवा घेऊन डोळ्यात, त्याच्या नावाचं डोरलं जावा बांधीन गळ्यात, त्याचा मधावानी बोल त्याचं मन ऐन्यावानी, त्याचा मधावानी बोल त्याचं मन ऐन्यावानी, अशा रानाच्या राजाची उद्या होईल मी राणी, झाडा झुडाच्या संगतीनं, झाडा झुडाच्या संगतीनं, मेहंदी रंगण हातात, त्याच्या नावाचं डोरलं जावा बांधीन गळ्यात. आदिवासी भागामध्ये बघा की भूक हा मोठा प्रश्न असतो. कारण तिथं आपल्याला जसं झाड आलेल्याबरोबर पगार पडतो तसा कुठलाही पगार त्यांना नसतो. तर अशा वेळी भूक भागण्यासाठी ते मोहाची जे मद्य मिळतं ते आपल्याला माहिती आहे. काही त्याची चवई चाकलेली असू शकते, परंतु आदिवासी लोक मोहाची फुलं खातात हे माहिती आहे का? तर त्याची दोन कारणं असतात की आपल्या पोटात प्रचंड जी भूक लागलेली ती थोड्या प्रमाणात शमावी, आणि दुसरीकडे त्या मोहाच्या फुलांची सुद्धा नशा येते, आणि त्या नशेच्या याच्यामध्ये आपल्याला भूक लागली हे कळूच नाही असा हेतू असतो. तिथं जर जनावरं जरी पाहिले आपण, गाया बैल वगैरे शेळ्या वेळ्या, तर त्या सुद्धा मोहाची फुलं खाऊन निवांत गुंगून पडलेल्या दिसतात. तर त्याच्यासाठी हे कडवं आहे. फुलं मोहाची खाऊन वस्ती नाचल तालात, फुलं मोहाची खाऊन वस्ती नाचल तालात, आई दंताईच्या मोर जवा सजल वरात, सार शिवार नादात आस
सपान उरात त्याच्या नावाचं डोरलं जावा बांधीन गळ्यात त्याच्या नावाचं डोरलं जावा बांधीन गळ्यात जावा बांधीन गळ्यात जावा बांधीन गळ्यात. आणि समारंभाकडे जाताना मगाशी जो उल्लेख केला की संजय वाच नावाचा 3 तासाचा कार्यक्रम मी करतो. त्याचबरोबर खेड्यापाड्यामध्ये लिहिलेल्या खेड्यापाड्यातल्या मुलांनी हातगाडी ओढणाऱ्या मुलापासून रिक्षा चालवणाऱ्या मुलांपर्यंत तसेच तुमच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलांनी सुद्धा काही आईवरच्या कविता लिहिलेल्या आहेत. आपल्या पाठ्यपुस्तकात आपण शिकतो प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई बोलवू आज आता तुझं कोणत्या उपायी किंवा घे माय भू तुझे मी फेडे न पांग सारे आणि ना आरतीला सूर्यचंद्र हे आपल्याला माहिती आहे. अभिजन वर्गातून लिहिलेल्या या कविता आपल्या सगळ्यांना माहिती असतात. पण बहुजन समाजातल्या तुमच्या आमच्यासारख्या कारुणारू समाजातल्या ओबीसी प्रवर्गातल्या आणि आर्थिकदृष्ट्या अक्षम असलेल्या वर्गातून आलेल्या कवितांच्या काही तुकडे मी आपल्या पुढे ठेवतो. त्याच्यामध्ये नाना पाटेकरांनी सुद्धा जी कविता लिहिली आईबद्दलची ती पण त्याच्यात आहे. तर याचा स्वतंत्र 3 तासांचा कार्यक्रम असतो. पण आता त्यातले काही सगळ्या कविता सांगत नाही, काही कविता मोठ्या आहेत त्या आपल्या पुढं सांगतो की कष्ट करणाऱ्या आपल्या आईच्या पायाकडे जेव्हा कवी पाहतो. कवी अशोक भुरबुडे, मुक्काम पोस्ट, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा इथले अशोक भुरबुडे आहेत. त्यांनी आपल्या आईच्या पायाला पडलेल्या भेगा पाहिल्या आणि त्यांना असं वाटलं की जगात कुठल्याही पर्यटन स्थळी जाण्याची गरज नाही, कुठल्याही आईच्या ढावीकडे जायचं गरज नाही. माझ्या आईच्या पायाच्या टाचांना पडलेल्या भेगा म्हणजेच माझ्या अजिंठा वेरूळ आहे. कारण तिथं कष्टाची लेणी त्या टाचेवर कोरलेली आहेत. आमच्यासाठी ज्या खस्ता खाल्ल्या त्या खस्ता सगळ्या मला तिथे दिसत आहेत. म्हणून त्यांनी असं लिहिलं की माय माय पुढे तिथे समजे निवड राऊळ. सर्वांना विनंती आहे आपले आईबाप आपल्या डोळ्यापुढे आणा. माय माय पुढे तिथे समजे निवड राऊळ तिच्या पायाच्या चिऱ्यात माहे अजिंठा वेरूळ तिच्या पायाच्या चिऱ्यात माहे अजिंठा वेरूळ अशी माय माझी काशी काम करते जिन्यात गामनी ढळाचा गाडी दोई पारच्या उन्हात गामनी ढळाचा गाडी दोई पारच्या उन्हात कधी कोसावून आणि माय रच रच मुळी कधी कोसावून आणि माय रच रच मुळी लाजले काची राखता तिची उसवली चोळी नाही पायात वाहना गोटे चुनू चुनू लासे नाही पायात वाहना गोटे चुनू चुनू लासे असे किती लागले तिच्या जिनगीले कोसे असे किती लागले तिच्या जिनगीले कोसे लेख भिवावानी होतो हात जोडतो भुवाले नाही मागत जोहार कुण्या देवाले बुवाले कुण्या देवाले बुवाले. विदर्भातली बोली आहे वराडी. एक रिक्षा चालवणारा मुलगा संतोष नारायणकर तो असं लिहितो आपल्या आई आणि वडिलांबद्दल. ऐका ऐका दोस्ता हो माय बापाची कहाणी ऐका ऐका दोस्ता हो माय बापाची कहाणी बाप नारळी खोबर माय नारळाच पाणी माय नारळाच पाणी माय नारळाच पाणी माय नारळाच पाणी. एकदा माय बापामध्ये पैजाशी हो लागली सांगतीस तू पुन्हा वाणी हाय कुणाची सावली सांगतीस तू पुन्हा वाणी हाय कुणाची सावली. तवा हसून माय म्हणे तवा हसून माय म्हणे थोडा थोडा दोघावानी माय नारळाच पाणी माय नारळाच पाणी. म्हणजे आई आणि वडिलांबद्दल एवढा सुंदर वडील कुठल्याही अभिजात परंपरेतल्या कवीने लिहिलेला नाही. तितकी चांगली कविता रिक्षा चालवणारा फक्त 11वी शिकलेल्या मुलाने लिहिलेली आहे. किंवा आता नाना पाटेकरचा मी उल्लेख केला. त्याने असं लिहिलं जेव्हा त्याची आई वारली त्यावेळी त्याने असं लिहिलं की लहानपणी जखमेवर हळद लावताना लहानपणी जखमेवर हळद लावताना
जखमीची आग होणार हे गृहीत धरून मी आधीच ओरडून रडायचो. लहानपणी जखमीवर हळद लावताना जखमीची आग होणार हे गृहीत धरून आधीच मी ओरडून रडायचो. आई तू हलक्या हाताने हळद लावायचीस, आई तू हलक्या हाताने हळद लावायचीस. माझं रडणं वाया गेलेलं असायचं, माझं रडणं वाया गेलेलं असायचं. त्यावेळी जखमेची न होणारी आग मी शोधायचो, त्यावेळी जखमेची न होणारी आग मी शोधायचो. आई आता तुझे हात मी शोधतो, आई आता तुझे हात मी शोधतो. प्रशांत असणारे नावाचे आमच्या अकोल्याचे कवी विदर्भातले, त्यांनी असं लिहिलं, म्हणजे अभ्यास करणारा मुलगा आणि झोपेत डिस्टर्ब नको असा म्हणणारा मुलाचा बाप, या दोघांच्या कात्रीत आईची जिंदगी काय असते ते त्यांनी लिहिलेलं आहे. की लहान मुलगा म्हणाला आईला आई दिव्याची वात मोठी कर, मला वाचता येत नाहीये. मुलगा म्हणाला आईला, आई दिव्याची वात मोठी कर, मला वाचता येत नाहीये. वडील म्हणाले अगं दिव्याची वात कमी कर, मला झोप येत नाहीये. मुलगा म्हणाला आई दिव्याची वात मोठी कर, मला वाचता येत नाहीये. वडील म्हणाले अगं दिव्याची वात कमी कर, मला झोप येत नाहीये. रात्रभर आई कंदिलाची वात कमी जास्त करत राहिली, रात्रभर आई कंदिलाची वात कमी जास्त करत राहिली आणि दोघांच्या मध्ये आयुष्यभर वातीसारखी जळत राहिली, दोघांच्या मध्ये आयुष्यभर वातीसारखी जळत राहिली. मध्यंतरी जितेंद्र जोशी नावाच्या एका नाटाने सगळं पाचपुड्यांची जी कविता आहे ती नारायण सुरू यांची कविता म्हणून सांगितली. जितेंद्र जोशीने आमच्या कार्यक्रमातच ती कविता ऐकली होती आणि ती नीटनेटकी पाठ नव्हती, त्यांची झाली नाही आणि त्यांनी ती चुकीच्या पद्धतीने यूट्यूबला आलेली आहे, चुकीच्या चालीने चुकीच्या पद्धतीने. ती कविता आपल्या सगळ्यांना माहिती, ती कविता आपल्या समोर ठेवतो. सगळं पाचपोळ नावाची कवी होती बुलढाण्याची. हंबरून वासर आले चाटते जवा गाय, तिच्या मध्ये दिसते मले तवा माझी माय, तवा माझी माय. पाण्या काट्या चायले माय जाय राणी, पाण्या काट्या चायले माय जाय राणी. पायात नसे वाहन साधी हिंडे अनवाणी, इचू काट्याला भीतीचा मोजित नसे पाय, तिच्या मध्ये दिसते मले तवा माझी माय, तवा माझी माय. दारू पिऊन मायले जावा मारी महाबाप, दारू पिऊन मायले जावा मारी महाबाप. थर थर कापे माय लागे तिले धाप, अरे कसायाच्या दावणीले बांधली जशी गाय, तिच्या मध्ये दिसते मले तवा माझी माय, तवा माझी माय. कविता मोठी आहे पण त्याच्यात असं चुकीचं उल्लेख झाले की मास्तरमध्ये दिसते मला माझी माय. आता असं तर त्या कवितेत कुठेही दिलेलं नाही, नाही का? किंवा पिठामध्ये दिसते मला माय, असे काही चुकीचे शब्द प्रयुक्त्यात झालेले. म्हणून मूळ कविता तुम्हाला सांगितली, मूळ कवितेचा कवी पण तुम्हाला सांगितला. आपण अनेक भाषणात अनेक ठिकाणी जाताना आपण या कविता म्हणतो, या कवितेच्या ओळी म्हणत असतो, परंतु आपल्याला ते माहीत नसतं कोणत्या कवीचे आहे. आपण सर्रासपणे ठोकून देतो. कविता लक्षात नाही राहिलं तरी चालेल, पण कवीचं नाव राहिलं पाहिजे, कारण शेवटी तेच टिकतं. तुम्ही किती पैसा कमावला आयुष्यात. नगरकर सुद्धा चांगले कवी आहेत, त्यांचा कविता येण्याच्या प्रतीक्षेत आपण सगळे आहोत. तर त्यामुळे एखाद्या कवितेच्या ओळी आपल्याला उद्धृत करायच्या असतील, सांगायच्या असतील तर त्या कवीच्या नामोल्लेखासह सांगत जा. आणि अजूनही पुष्कळ म्हणता आलं असतं, परंतु वेळेअभावी आणि पुढचं तुमचं जे नियोजन आहे त्याला धक्का लागू नये म्हणून मी इथेच थांबतो. आपण सर्वांनी मला शांतपणे सहन केलं. वेळप्रसंगी आपण हसलात सुद्धा, टाळ्या पण वाजवल्यात आणि कुणीही वेगळ्या पद्धतीच्या टाळ्या वाजवल्या नाहीत. त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार. धन्यवाद.